मित्रांनो, आपण आलो आहोत नागा बीचवरती आणि बीचवरती आल्यानंतर आपण हे पार्किंग केली आणि पार्किंगमध्ये आल्यानंतर आपले खालकर सर, मते सर आणि आम्ही सर्व फॅमिलीज निघालो आहोत नागाव बीचवरती. परंतु नागाव बीचवरती आल्यानंतर आम्ही बघितलं सर्वीकडे शांतता आणि राईड पण सर्व बंद असल्या कारणाने आम्ही निघालो परत अलिबाग बीचसाठी. पण अलिबाग बीचवर जाण्याच्या अगोदर अगदी समोरच आम्हाला दिसलं हे नादब्रह्म इडली सेंटर. कशी क्वालिटी? सर खूप छान क्वालिटी आहे इथे. आधी तुमच्याकडून ऐकलं होतं की इथली क्वालिटी ही चांगली आहे आणि रिजनेबल रेटमध्ये आहे. छान क्वालिटी. सो गाईज, फायनली आपण आलेलो आहोत अलिबाग बीचवरती आणि ही भव्य दिव्य कमान आपलं स्वागत करते आहे. तुम्ही बघू शकता खूप रश आहे इथे, खूप गर्दी आहे. खूप सारे पर्यटक ह्या बीचवरती येतात कारण खूप सुंदर असा हा बीच आहे. आणि पायऱ्या चढतात तुम्हाला समोर दिसतो अथांग विशाल असा समुद्र आणि या समुद्रामध्ये दिसतोय आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अनोखा असा किल्ला. तो कुठला किल्ला आहे चला बघूया. इथे आल्यानंतर आपण सर्वप्रथम जात आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा की जो चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे अशा एका अनोख्या किल्ल्यामध्ये की ज्या किल्ल्याचं नाव आहे कुलाबा फोर्ट. तर मित्रांनो, आपण चालू आहे कुलाबा फोर्टला आहे अलिबाग इथे. पाठीमागे दिसतोच आहे कुलाबा फोर्ट. कुलाबा या फोर्टला जाण्यासाठी आपल्याला जावे लागते बोटने आणि या बोटचं तिकीट असते रिटर्नला 200 रुपये. या समुद्राची जर खुली बघितली किल्ल्यापर्यंतची तर फारशी खूप नाही आहे. कुलाबा जो हा किल्ला आहे तो महान आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे यांच्या अधिपत्याखाली असणारे अनेक किल्ले आहेत. तर आपण अलिबाग मधल्या कुलाबा फोर्ट येथे आणि फोर्टले इथे जाण्यासाठी आपल्याला 200 रुपीज पर पर्सन तिकीट लागेल आहे आणि हे तिकीट देऊन आपण इथे आलेलो आहोत. 350 किल्ले आहे जवळजवळ, त्यापैकी एक हा किल्ला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मराठा नौसेना जे प्रमुख आहे आपले कान्होजी आंग्रे यांनी 18व्या शतकामध्ये कुलाबा येथे ते आरमाराचे प्रमुख केंद्र त्यांनी उभारलं होतं आणि त्यावेळेस हा किल्ल्याचं निर्माण झालेलं आहे. इन्फॉर्मेशन तुम्ही इथे दिलेली आहे. तुम्हाला मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा बघायला मिळेल. आता या कुलाबा किल्ल्यामध्ये अनेक इमारती सुद्धा आहेत. या इमारतींची अनेक नावं सुद्धा आहे. माणिकचा वाडा आहे, नानी साहेबांचे महाल आहे, उत्तरेकडचा पायरस्ता आहे, पद्मावत महाल आहे, अप्सरा जलाशय आहे, त्यानंतर भवानी मंदिर सुद्धा इथे बघायला मिळेल, मारुती मंदिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे मंदिर परिसर खूप छान आहे. इथे अनेक दऱ्या आहेत, यशवंत दरी तुम्हाला इथे बघायला मिळेल, तळघर सुद्धा इथे बघायला मिळेल. त्यानंतर गणपती बाप्पाचं बापदेव मंदिर गणपती तुम्हाला इथे बघायला मिळेल, पंचायतान आहे, गुलाब मंदिर आहे, कान्होबांचं मंदिर आहे, आपल्या महादेवाचं मंदिर सुद्धा इथं आहे. त्यानंतर थोरलीवाडा, संत मोहम्मदीन यांची समाधी सुद्धा तुम्हाला या कुलाबा किल्ल्यामध्ये बघायला मिळतील. एवढे छान छान महाल आणि ह्या सगळ्या इमारती तुम्हाला या कुलाबा किल्ल्यामध्ये बघायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं, पुरातत्व जो आपलं खातं आहे भारताचं, त्यांनी सर्वेक्षण केलं आहे आणि या सर्वेक्षणाद्वारा राजपत्र त्यांचा क्रमांक सुद्धा तुम्हाला इथे बघायला येईल की हे राष्ट्रीय स्मारक म्हणून आपल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई जे मंडळ आहे त्यांनी घोषित केलेलं आहे. 24
3/1914 साली हे राष्ट्रीय स्मारक म्हणून कुलाबा फोर्ट हे घोषित केलेलं आहे. म्हणून कुलाबा फोर्ट हे आपलं राष्ट्रीय धरोहर आहे, आपली एक ऐतिहासिक संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला भव्य दिव्य किल्ला आहे. म्हणूनच कुलाबा किल्ल्याला आज एवढे महत्त्व आहे. नक्कीच एकदा तुम्ही कुलाबा किल्ल्याला येऊन भेट द्या. अतिशय सुंदर असं वातावरण, चारही बाजूंनी पाणी आणि मध्येच असा सुंदर असा हा किल्ला तुम्हाला बघायला मिळेल. लष्करी व्यूह रचनेच्या दृष्टीने कुलाबा किल्ल्याचे अतिशय महत्त्व आहे. कारण कान्होजी आंग्रे हे या किल्ल्यातून मुंबई ते जंजिरा या सागरी किनाऱ्यावर नियंत्रण ठेवत असत. म्हणून ह्या कुलाबा किल्ल्याला एवढं महत्त्व आहे. मग ते मुंबई ते जंजिरा या सागरी किनाऱ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आपले जे कान्होजी आंग्रे आहे ते कुलाबा किल्ल्यात राहून करत होते. म्हणून कुलाबा किल्ल्याला एवढं महत्त्व आहे. जे बांधकाम आहे ते सखल खडकाळ बेटावर झाले. तुम्ही बघू शकता सगळीकडे तुम्हाला असे बेटासारखं दिसतंय. बाजूला पाणी दिसतं आणि मध्ये हा किल्ला दिसतोय. आणि त्याची व्याप्ती उत्तर दक्षिणेकडे जर तुम्ही बघितलं तर 900 फूट आहे आणि पूर्व पश्चिमेकडे जर तुम्ही बघितलं तर 350 फूट इतकी असून यात 17 बुरुज आणि 2 प्रवेशद्वार आहेत. हे जे बुरुज आहे 17 बुरुज, या 17 बुरुजांपैकी 3 बुरुज आजही चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही बघू शकता. तसेच या किल्ल्यामध्ये अनेक इमारती, महाल, कोशागार, घोड्यांसाठी जे तबेले आहेत, बगीचे, हे सगळं होतं. मराठा सैन्यातील जे 1000 पायदळ आणि 700 घोडदळ ही होती. बऱ्याच वेळेस या किल्ल्यावरती आक्रमण झालं आणि ह्या आक्रमणामध्ये ज्यावेळेस आगीने ह्या अनेक इमारती भस्म झाल्या.